नमस्कार मित्र सोनी. आज ना आपला विषय आहे लग्न म्हणजे काय. मित्र सोनी, प्रसिद्ध वक्ता यजुर्वेद महाजन सर म्हणतात की लग्न आते ना प्रोफेशनल ना होतं, प्रोफेशनल लग्न होतं. अरे प्रोफेशन्स, डॉक्टर ना डॉक्टरशी, वकील ना वकीलशी, इंजिनियर ना इंजिनियरशी, शिक्षक ना शिक्षकशी. एक प्रसंग सांगास मी तुमले. मना एक मित्र आहे, तो गावमा राहस, शेती करस. त्यांना पण काय म्हशी आहेत. त्याला त्या म्हशीपासून उत्पन्न आहे 40,000. आणि त्यांना स्वतःने एक दुकानमा तो पार्टनरशिपमा आहे, गवांदीमा आहे. त्यांना मग 20,000 येतस. मित्र सोनी, त्याले 40,000 त्या म्हशीनं दूध पाणी इन्कम आहे. 20,000 पार्टनरशिप नाही, 60,000 रुपये महिना आहे त्याले. तरी त्याला कोणी पोर देवाना नाही म्हणस. फक्त कारण काय माहिती का, तो गाव मारास. आपण दिनभर खातस राहतस शहरमा, ज्या गोष्टी भेटते ना आपले, त्या गावमा ज्या शेतकरी कष्टकरी राबी राहत ना, त्याचनामुळे आणि लोके आज त्यासलेच पोर देवान नाही म्हणतस. किती विचित्र आहे ना. माल्या आता एक जण भेटणार होता, अजिंठाले. तो बिचारा, त्याने बायको एअर होस्टेस होती. तो फ्रान्सना होता. तो शेतमजूर होता. कधी फ्रान्समा तर कधी स्वित्झर्लंडमा शेतीनं काम करे. तो त्याने बायको एअर होस्टेस. दखा कितलं मोठं अंतर आहे. अनेक पालकसने या गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही पोरले नोकरीवाल्यानं घर दिलं किंवा शहरमा दिलं, बंगलावाल्यानं घर दिलं किंवा खूप खूप श्रीमंत ठिकाणी दिलं, त्याच्यापेक्षा तुम्ही पोर सुखी कोठे राही. अनेक शेतकरी मायबाप सुद्धा म्हणतस आमले नोकरीवाला जवाय पाहिजे. अरे या शेतकरी कष्टकरी, या ज्या बिचारा मेहनत करा व्यापारी वर्ग, या ज्या टॅक्स भरतं ना, त्याच नावानेच पगार सरकार नोकरीवालाच देस. आज प्रत्येक पूर्ण स्वप्न आहे नवरा शहरमा राहणारा पाहिजे, गावमा राहणारा नको. म्हणजे गावमा राहणारच काय पाप करावी बरं. अरे सोपा विषय. आज इथला लग्न जुळे आणि त्यांना डबलना तुटी राहणार. लग्न म्हणजे काय अहो, ते मला एक मोठा प्रश्न पडस. आज तुम्ही दखा, प्रत्येक पोरीची संख्या होती कमी, पोरीस नव्हे की जास्ती. पहिले सासूना त्रास होता, आज ना 50, 60, 100 वर्ष पहिले. आज उलट वजाले काही गरजमा सुना सासू सासरले त्रास देतस, नवराले त्रास देतस. काही बाया, काही ताई माया का सोडी चालणे जासू, दुसरा दखिली, दुसरा भेटी जाई. अरे मन काय म्हणणं आहे, संसार म्हणजे काय, संसार म्हणजे जबाबदारी. आणि सगळ्यात मोठा परिणाम आहे ना मोबाईल ना. इंस्टाग्राम, फेसबुक यानावर हजारो लोक रील्स बना राहणार. रील्स त्या येडा बांगा बी रील्स बना राहणार, टाकी राहणार. अरे तुम्ही कोणले फॉलो करा ना. ज्या रील्स बना त्यांना शिक्षण काय आहे ते विचार करा. सासूविषयी एखादा रील्स टाका, किती वो 10 बायातले दखा सासूविषयी काय सांगणार ना. वो विषयी रील बनावा, किती वो सासू 10 बायातले दायरानी. अरे त्या रील्स ना पाहिले, मोबाईल ना पाहिले, गणक ज्यांना संसारना बनका ना, ते दखा. आणि कुटुंबले, फॅमिलीले जीव लावानं शिका. जिम्मेदारी जरुरी आहे. अनेक ताई माई आका ज्या आहेत त्यासना माया, अरे दकिलीसू काय म्हणतून सासी इथून. पोरीची संख्या कमी आहे मान्य, बात सत्य आहे. तुम्हाला पोरना एक ने 10 लग्न होते नाही, बात सत्य आहे. पण जो पोरगा आहे तो त्या सासू सॉरी मायबापले वागाव नाही का. आमना एक मित्र सांगस की सर, प्रत्येक पोर आहे ना मायबापसाठी 200% जीव लावस हो, पण सासू सासऱ्याला 50% बी जीव नाही राहणी. हा एक गोष्ट सत्य आहे की तुम्हाला मायबाप ज्या आहेत त्या सोनाना आहेत, चांगला आहे तुम्हासाठी. आणि पोरगाना मायबाप का कोयसाना बनेल आहेत का. तुम्हाला मायबाप जितला तुमला प्रिय आहेत ना, तुम्हाला मायबाप तुम्हाला शेत ताई माया का सोनी 100% त्यासले जीव लावा. सासू सासरा 200% जीव लावा, तदे तुमनं मायबापनं नाव निघी. ती नेपाळने गोष्ट सांगी होती. लग्न होताच दुसरा दिन ते नवराला पॅरेसना झटकावू ना, त्या बाईनी 20 वरीस लगीना दुसरा तिसरा दिनस 20 वरीस नवराने सेवा करी. 20 वरीस. आमना एक मित्राने प्रसंग सांगा होता. लग्न म्हणजे काय, पावभाजी, आईस्क्रीम, बिर्याणी, नूडल्स शहरमा जाईन खावानं नाही, गावमा राहीसन, शेती कष्ट करीसन, ज्या सासू सासरा आहे त्यांनी सेवा करणं म्हणजे लग्न. जबाबदारी जे बी काम होय तुमनं,
ते काम म्हणजे लग्न म्हणजे जबाबदारी से जबाबदारी. एक व्हिडिओ होता ऐराणी ग्रुपतर्फे सांग चूक भूल माफ करा आणि हा व्हिडिओ दोन चांगला जनले वाटला. थँक्यू.